कुठला संघ या स्पर्धेतून बाद होणार, पहिला संघ असेल जो या स्पर्धेतून बाद होणारा, तो सामना मैदानात आपण पाहतोय. सामन्याला झाली आहे सुरुवात. तुषार मंडलिक नॉस्ट्राईक एंडला, विकी गोलंदाजी मागवर आपण पाहतोय. पहिलाच फटका, गॅप मध्ये जागा मिळाली, चांगला फटका पाहायला मिळतोय. तुषार मंडलिक पाहायला मिळाला. अजून एक चांगला फटका. आता मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती, केवळ दिशा दिली होती. चौकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट गेली. चांगली सुरुवात झाली आहे. 5 धावा 2 चेंडूवर आलेत. डोळाईचा सामना आहे. धावसंख्या देखील गोळा करायची, इनिंग देखील बिल्ड करायची आणि याची नक्कीच जबाबदारी असणार आहे तुषार मंडलिकवर. आता मात्र चांगला चेंडू वेग पाहायला मिळाला. लेग बाय स्वरूपात एकदा आली आहे. आमचे पंच या स्पर्धेसाठी लागलेत, आपले ऑफिशियल पंच पद्मनाभन प्रभू सर, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू. एका स्पर्धेत 2 बंधू या ठिकाणी आपण पंचांची कामगिरी नक्कीच चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. बऱ्याच स्पर्धांमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेत देखील पंचांची भूमिका या दोन्ही आमच्या पंचांनी बजावली आहे. पुन्हा एकदा तुषार मंडलिक क्षेत्ररक्षक पाहत राहिले, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी गॅप मधून अजून एक चांगला फटका. तुषारला नक्कीच रूम मिळतोय आणि जेव्हा जेव्हा रूम मिळालाय तेव्हा तेव्हा चांगला फटका त्याच्या बॅट मधून. चला 15 मिनिटाचा अवधी आहे आपल्याला. 4 षटक या ठिकाणी संपवायचे आहेत. डोळाईचा सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. उद्याच्या दिवसात देखील आपल्याला स्टेशन वाईजचे 4 संघ खेळताना दिसतील. त्यानंतर महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंटर कांजूरचे 8 संघ. नक्कीच सागर मोरे सर देखील मगाशी म्हणाले, कांजूर म्हटलं जेव्हा गोविंदाचं नाव घेतलं जातं आणि यावर्षी नक्कीच कांजूर मधून देखील एक विक्रम नक्की पाहायला मिळणार आहे गोविंदामध्ये, याची मी तुम्हाला नक्की खात्री देतो. बरेच आमचे गोविंदा पदक आतापासून देखील तयारीला लागलेत. यावर्षी नक्कीच विश्व विक्रम कांजूर मधून पाहायला मिळणार आहे. लक्ष असणार आहे कांजूरकडे. पुन्हा एकदा चांगला फटका, अफलातून दर्जेदार, टायमिंग प्रॉपर होतं. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं, विचार केला तर 15 धावा देखील गोळ्या केल्या आहेत संघाने. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी कुठेतरी ब्रेक थ्रू नक्कीच मिळवावा लागेल. संघ सिद्धेश 11 विक्रोळी महत्वाचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक. गोलंदाज पाहायला मिळतोय संजय. मात्र तुषार मंडलिक हा खेळाडू कधी सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि या हंगामात चांगल्या फॉर्मात देखील दिसलाय. बऱ्याच स्पर्धा देखील त्याने खेळल्या आहेत, गाजवलेत. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र संधी आहे आणि यस, महत्वाची विकेट, महत्वाचा गडी, बिग विकेट. तुषार मंडलिक बॅक टू डग आउट.
दोन बॅटर संजू दाखल झालेत. आतापर्यंत चांगली खेळी राहिली आहे. 15 धावा, एक गडी गेलाय. दुसरं षटक पहिल्या चेंडूवर यश मिळालंय संजय यांना. वेग होता चेंडूमध्ये, मात्र नियंत्रण नव्हतं चेंडूवर. वाईड बॉल आलाय. चांगली कामगिरी आतापर्यंत तर नक्कीच झाली आहे फलंदाजीची, पण आता कमबॅक करायचं काम गोलंदाज देखील करतोय संजय. पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळलाय. साईल होते त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल नक्कीच. साईल एक चांगला खेळाडू, ओरम देखील तेवढाच चांगला खेळतो. आता आपल्याला दिसतोय इन ऍक्शन सिद्धेश 11 विक्रोळी संघाकडून. आयुष्याची परीक्षा, क्रिकेटची परीक्षा, एक संघर्ष याच्या आयुष्यातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. असा साईल सावंत. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक पाहतच राहिले, चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी. मिळालाय तर त्याचा पुरेपूर फायदा नक्की घेतलाय रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाचे सर्व फलंदाज. आता मात्र अजून एक चांगला फटका, डायरेक्ट पडद्याचा वेध घेतलाय चेंडूने. या चेंडूवर देखील 4 धावा, बॅक टू बॅक 2 चौकार. चा कौल जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय योग्य ठरतोय, कारण आतापर्यंत 5 चौकार आलेत. चांगली कामगिरी झाली आहे आणि या ठिकाणी अजून एक जागा पाहून खेळलाय. आता तो रोहन होते तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 26 धावा झाल्या आहेत. समाधानकारक चांगली धावसंख्या म्हणता येईल. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 38 धावा, 40 धावा देखील पाहिल्या. त्या धावसंख्येचा उच्चांक मला वाटतं या सामन्यात गाठला जाईल. पुणे ते चांगला फटका, हा देखील फटका अफलातून, प्रॉपर टायमिंग. 4 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय सनी. चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळी याच्या मार्फत देखील आपण पाहिली आहे. तर नक्कीच उद्याच्या दिवसात देखील आपल्याला स्टेशन वाईजचे 4 संघ पाहायला मिळणार आहेत. ज्युनियर सम्राट अंधेरी, त्यानंतर एंटिक 9 भांडूप, KP 9 भांडूप, कैलास ऑर्टिस, बंटी दादा पास्टे असे 4 संघ उद्या आपल्याला खेळताना दिसतील स्टेशन वाईज मध्ये. स्टेप आउट झाले, चांगला फटका, मात्र चुकीची फेकी. नक्कीच ओव्हर देखील 1 रन मिळेल. 2 धावा आल्या. धावसंख्या काही थांबत नाहीये. 4थ्या 5व्या घेरीवर नक्कीच धावसंख्या कंटिन्यू धावते. चांगली खेळी होते. बत्तीस धावा आतापर्यंत झालेत. या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळणार आहे का, कारण अजून देखील 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. गती कमी होती, मात्र चांगला चेंडू. आता मात्र फटका हवेत आहे.
चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. बॉक्स आउट स्वरूपात फलंदाज बाद होतोय विकी. पुन्हा हलक्याने सिद्धू आले आणि सिद्धू निघाले. अजून एक विकेट. झालंय बॅक टू बॅक 2 विकेट देखील आलेत. कमबॅक पाहायला मिळते या षटकामध्ये. नन बॅटर मैदानात मंगेश. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडला. डॉट बॉल असणार आहे नक्कीच. शरीराचा वेध घेतल्याने चेंडू डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर गेलाय. कुठे धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी झाली आहे. कमबॅक झालाय सनी. केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि अजून एक गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. संपूर्ण सामन्याला कलाटणी दिली आहे या षटकाने. चांगली गोलंदाजी तर नक्कीच झाली आहे पण विकेट देखील मिळाले. कुठेतरी पुनरागमन झालंय. षटक पाहिलं आपण. सनी आले. केवळ 2 धावा खर्च केल्या. 3 महत्वाची गडी देखील बाद केले. पुनरागमन झालंय सिद्धेश 11 विक्रोळी संघाचं. दोन्ही विक्रोळीचे संघ आहे. डू ऑर डायची मॅच आहे. मुंबईकर 9 चषक 2025. मुंबई म्हटलं की क्रिकेटची पंढरी आणि या मुंबईमध्ये कांजूरमार्ग क्रीडा नगरीत ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. घड्यात जरचा विचार केला 11 देखील वाजायला आले तरी प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. कांजूरमार्ग म्हटलं की कुठली स्पर्धा असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, प्रेक्षक नक्कीच आवर्जून प्रत्येक ठिकाणी भेट देतात. आगरी कोळ्यांनी नक्कीच वसलेले हे कांजूरमार्ग आपण पाहतोय. कोकणी माणूस असेल, आपला घाटी माणूस असेल, प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक स्पर्धेसाठी राहिलाय. या ठिकाणी देखील तेच पाहायला मिळतंय. आता नक्कीच स्नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. 30 धावा आतापर्यंत झालेत. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. लेग बाय स्वरूपात एक धाव. नक्कीच फलंदाज स्विच हिट साठी वळले. गोलंदाजांनी बापलं. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलंय. यॉर्कर बॉल पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथेच फलंदाज चुकले. डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट, फटका कनेक्ट तर झालाय आणि या ठिकाणी चुकी झाली. रितेश पाटील त्या ठिकाणी होते. अशा मॅच मध्ये अशा प्रकारच्या चुका नक्की कुठेतरी चुकले. मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रयत्नांना यश आलंय. पुन्हा स्टेप आउट, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू अडवला गेला. एक धाव मिळेल. चाळीस धावांचा पल्ला तर नक्की गाठलाय संघ रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. फायटेबल स्कोर आहे. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा जागा म्हणून खेळलाय. एकदा कंप्लीट केली जाईल. एकच धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा स्विच हिट आणि यावर देखील 4 धावा मिळत आहेत. निखिल, चांगली फलंदाजी. निर्णय घेतला. निर्णय देखील योग्य ठरतोय. कारण जर 46 धावांचा विचार केला तर फायटेबल स्कोर आहे. धावसंख्येचा डोंगर देखील पाहायला मिळतोय. आणि लाईनअपचा जर विचार केला, गोलंदाजीचा जर चांगली लाईनअप नक्कीच आहे रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाकडे. पण तेवढाच चांगला संघ सिद्धेश 11 विक्रोळी. डोअरडाईचा सामना आहे. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेला नक्कीच रामराम करणार आहे. पहिला संघ असेल जो या स्पर्धेतून बाहेर जाईल. महत्वाची लढत. सचिन धावांचा पाठलाग करायचा आहे. कुणाल आणि रितेश सलामीर जोडी पाहायला मिळते आणि या दोघांवर देखील नक्कीच दारोमदार असणार आहे लढत. आपला संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. पण यांना रोखण्यासाठी जो संगम असणार आहे तो संगम देखील गोलंदाजाला करावा लागणार आहे. आणि गोलंदाजाचं नाव देखील संगम आहे. पहिले षटक गोलंदाजी मार्कवर. कांजूरमार्ग मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. हीच आमचं वैकुंठ, हीच आमची पंढरी देखील म्हणायला हरकत नाही. चंदू शेट्टी सर नक्कीच यांचं देखील एक वाक्य आहे, आम्ही क्रिकेटचे वारकरी. क्रिकेट म्हटलं सर्वांच्या मनाला भिडणारा हा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. कुणाल कर कुछ
पहिलाच बॉल चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, टायमिंग चांगलं होतं मात्र क्षेत्ररक्षक होतं त्या ठिकाणी. चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. अजून एक चांगला फटका, तर आता नक्कीच त्या ठिकाणी मिसफिल्ड झाली होती. नशिबाची साथ मिळाली म्हणून केवळ एकच धाव मिळते. नेक्स्ट मॅच एव्हीसीसी चेंबूर संघ, आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच एव्हीसीसी चेंबूर संघ, आपण रेडी राहायचंय. नक्कीच धावसंख्येचा डोंगर काहीसा मोठा आहे. धावसंख्येचा जर लेख पाहिला 46 धावा करायचे आहेत. चौकारांची आतिषबाजी तर नक्कीच करायची आहे. आता देखील चांगला फटका, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, टाळ्या व्हायला हरकत नाहीत. काय क्षेत्ररक्षण केलंय, नक्कीच विकी त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र कुठेतरी वरचढ दिसतोय संघ, कारण पहिला गडी तर बाद झालाय. 3 चेंडूंचा खेळ झाला, एकच धावली. एक गडी देखील माघारी परतलाय. महत्वाचा विकेट, बिग विकेट म्हणायला हरकत नाहीये. कुणाल बाद झालेत. सिद्धेश 11 विक्रोळी संघ 46 धावा. धावसंख्येचा डोंगर मोठा आहे. आता मात्र नक्कीच दारोमदार असणार आहे. नवीन बॅटर सनी, ह्या खेळाला खेळताना दिसतील इंटर कांजूरचे. आणि रविवारच्या दिवशी ओपन हाफ व्यावसायिक संघ सगळे आपल्याला खेळताना दिसणार आहेत. चांगली स्पर्धा कांजूरकरांच्या भेटीला आली आहे. मुंबईकर 9 चषक 2025 चौथे पर्व. अजून एक चांगला फटका, चेंडू निघून जाईल गॅप मध्ये. रितेश पाटील यांच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत चांगला फटका पाहायला मिळाला 4 धावांसाठी. गरज होती या फटक्याची, कारण धावसंख्येचा विचार केला 46 धावांचा पाठलाग करायचा आहे.
आता मात्र वेग पाहायला मिळाला. नक्कीच वाईड बॉल असणार आहे. सात धावा आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा चांगला फटका. संधी होती त्या ठिकाणी, थोडासा एफर्ट जरा जास्त असता तर झेल देखील होऊ शकला असता. एकच धाव मिळते. आठ धावा आतापर्यंत झालेत. 46 धावा, 18 चेंडू आणि 38 धावा. काहीच लक्ष मोठं आहे, पण या मैदानात 18 चेंडू आणि 38 धावा देखील होऊ शकतात. कारण गॅपमध्ये जर 4-5 चेंडू जरी ट्रॅव्हल झाले तरी 4 धावा नक्की मिळतात आणि रितेश पाटील हे करू शकतात. मात्र तेवढाच चांगला गोलंदाजीचा लाईनअप देखील आहे रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाकडे. बंटी आता आलेत गोलंदाजीसाठी. नक्कीच आजच्या दिवसात माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये देखील आपण पाहतोय सागर मोरे सर. बॉक्स क्रिकेटचा एक नावाजलेला आवाज. आता मात्र चांगला फटका. स्विच हिट 4 धावांसाठी. याच फलंदाजीची गरज आहे, अशाच फटक्यांची गरज आहे. थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स सामना विजयी नक्की करू शकतात. आता मात्र कमबॅक पाहायला मिळालाय. तू शेर मी सव्वा शेर गोलंदाज सांगतोय. डॉट बॉल आलाय. 12 धावा आतापर्यंत धावसंख्या झाली आहे. कधी रितेश पाटील, कधी बंटी. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल आलाय. पुणे स्टेप आउट आले. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू देखील आहे प्रत्येक इनिंग मध्ये. पण जर आपण का रिव्ह्यू लॉस झाला तर त्यानंतर आपल्याला कुठलाही रिव्ह्यू घेता येणार नाही. मग पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय हा प्रत्येक संघासाठी या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला तो नियम आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुण्याचा शेप आउट आले. रोहन, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. थोडं चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना मैदानाचा देखील चांगला अनुभव आहे, त्यामुळे मॅच तर नक्की शेवटपर्यंत जाणार. शेवटच्या चेंडूपर्यंत व्हाईट बॉल. 16 धावा आतापर्यंत झालेत. क्रुशियल मुवमेंट आहे, तेवढंच क्रुशियल डिसिजन देखील आहे. पण त्यापेक्षा जास्त अनुभवी पंच आतापर्यंत बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील हे पंच आणि त्यांचा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला आहे. नेक्स्ट पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. क्रुशियल मुवमेंट आहे. क्रिकेटला आले चांगले दिवस देखील म्हणावं लागेल. कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी देखील पंच, त्याचप्रमाणे ट्रिपल एसची सर्व टीम असेल या ठिकाणी घेत आहेत. चांगलं आयोजन म्हणता येईल. मुंबईकर 9 चषक मागील 3 हंगामात देखील चांगली स्पर्धा पाहायला मिळाली आणि आता 4थ्या हंगामात आपण सर्व दाखल झालो आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. क्रिकेटचा दही दिव्यमान सोहळा कांजूरमार्ग क्रीडानगरीत. क्वार्टर फायनलमध्ये आजच्या दिवशी दाखल झालेला संघ, पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी चिंतामणी.
चांगली खेळी त्यांच्या मार्फत आपण पाहिली आहे. आता जो मैदानात सामना रंगलाय डू ऑर डायचा सामना आहे, करो या मरो. जो संघ पराभूत तो नक्कीच या स्पर्धेतून बाहेर. महत्वपूर्ण लढत आहे. सोळा 16. नॉट आउट असणार आहे. नक्कीच डॉट बॉल असणार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेऊन चेंडू डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर निघाला. 16 धावा आतापर्यंत झालेत. 5 बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक. आतापर्यंत चांगलं षटक पाहायला मिळालंय. चांगला चेंडू डॉट बॉलने. शेवट नक्की सुंदर झालाय. गोलंदाजी आता जर विचार केला एकूण जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. डू ऑर डायचा सामना महत्वपूर्ण सामना आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर आलेत. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सामन्याला कलाटणी देणारं षटक म्हणता येईल. येणारी 6 चेंडू. सामना एकतर्फी होईल का शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल. नितीन नक्कीच याची जबाबदारी घेऊन आता तिसरं षटक हाताळत आहेत. महत्वपूर्ण षटक. सामन्याला कलाटणी देणारं षटक. मॅच मध्ये येणार का ट्विस्ट. पहिला चेंडू. रोहन यांचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक स्वतः येत आहेत. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातो. 1 धाव मिळते. आता मात्र 1-2 धावांनी काही फरक पडणार नाहीये. मोठे प्रहार करावे लागतील. चौकार मारावे लागतील. रितेश पाटील आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून चौकार देखील आलेत. आणि समोरच्या दिशेने खेळायला चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. वा काय क्षेत्ररक्षण झालंय. टाळायला हरकत नाहीये. सिद्धू त्या ठिकाणी आतापर्यंत नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 4 नाही नक्कीच मॅच अडवली आहे. या स्पर्धेतून बाहेर जायचा आपला रस्ता देखील अडवलाय. आता मात्र गॅप मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. रितेश पाटील यांच्या बॅटमधनं 4 धावा आल्या आहेत. अशाच प्रकारची खेळी करायची आहे. रितेश पाटील नक्की स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. या अगोदरच्या चेंडूवर धाव घेतली नाही कारण मी ते करून दाखवू शकतो आणि मी ते करणार. सिद्धेश 11 विक्रोळी संघ नक्कीच रितेश पाटील यांच्याकडे लक्ष असणार आहे सर्व प्रेक्षकांचं. कांजूरमार्ग मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. लाईव्हचे प्रेक्षक देखील आता आपण पाहतोय. चाहता वर्ग वाढतोय या स्पर्धेचा. खूप चांगल्या हंगामात चांगल्या परिस्थितीत चांगल्या आयोजनात खेळली जाणारी स्पर्धा. नऊ चेंडूंनी 25 धावांची गरज आहे. येणारे 3 चेंडू निर्णायक. व्हाईट बॉल दबाव पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्या जरी जास्त असली तरी गोलंदाजावर दबाव असणार आहे कारण रितेश पाटील चांगली फलंदाजी करतोय. 9 चेंडू 24 धावा.
पुन्हा एकदा वाईट बॉल. प्रेशर, दबाव नक्कीच गोलंदाजावर आहे. नितीन आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, त्यामध्ये 2 वाईट बॉल पाहायला मिळाले, 1 चौकार, 1 गडीबात आणि 1 सिंगल रन. नऊ चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एक चांगला फटका, हा देखील फटका निघून गेला. 4 धावांसाठी रितेश पाटील. हॅलो हॅलो चेक. हॅलो. नक्की चांगली फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. फाईट होते आहे, संघर्ष चालू आहे. रितेश पाटील चांगली फलंदाजी करतोय. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे आता. येणारे 2 चेंडू. रितेश पाटील 2 चौकार मारतील का? करावंच लागेल. सिद्धेश 11 विक्रोळी संघ, दोन्ही विक्रोळीचे संघ आहेत. चांगली फाईट देखील पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण नक्की होत आहे. डॉट बॉल आलाय. महत्वाचा चेंडू होता. मॅच मध्ये कलाटणी देणारा देखील चेंडू ठरू शकतो. नक्कीच येणार आहे. जर चेंडूवर डगआउट मधून आवाज येतोय, 4 धावा आल्या तर 6 बॉल 15 नक्की चेसेबल आहेत. आता मात्र 19 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 19 धावा. समोरच्या फटका खेळलाय. तेवढं चांगल्या क्षेत्राची फेकी देखील केली जाईल. चांगली फेकी होती, त्यावर एकदा मिळते. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी 3 चौकार तर मारावीच लागतील. 4 चौकार शक्य आहे. यस, रितेश पाटील सेट फलंदाज आहेत. गोलंदाजी मागवर गोलंदाज देखील आलाय. 6 चेंडू आणि 18 धावा रोखण्यासाठी निघील रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ. आपली वाटचाल या स्पर्धेत तशीच पुढे ठेवणार का सिद्धेश विक्रोळी संघ. येणारे 6 चेंडू सर्वांचं उत्तर आणि देऊन जाणार. प्रेक्षकांची गर्दी अजून देखील पाहायला मिळते. 11:15 आता जर एकूण विचार केला तर 11:15 झालेत घड्यात. मात्र प्रेक्षकांची गर्दी तेवढीच आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू, स्टेप आउट झाले होते. पायामध्ये चेंडू घडून घेतला. डॉट बॉल आलाय. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय संजयजी पै साहेब, क्रिकेटची प्रचंड आवड असलेले व्यक्तिमत्व, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. संजयजी पै साहेब. 5 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र तेवढं वाह, काय क्षेत्ररक्षण झालंय. प्रेक्षकांची टाळ्यांची कडकडाट या ठिकाणी नक्कीच झाली आहे. महत्वाचा चेंडू होता. मॅचला कलाटणी देणारा चेंडू होता आणि गोलंदाजाला मिळाली आहे क्षेत्ररक्षणाची साथ. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि क्षेत्ररक्षक कोण आहे तर सिद्धू. या अगोदर देखील एवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत पाहायला मिळालं होतं. हा बॉल अडवणं खूप गरजेचं होतं, कारण आता विचार केला तर 4 चेंडू आणि 18 धावा. कंपल्सरी चेस आहे. 18 धावा करायच्याच आहेत. खूप महत्वाचा चेंडू होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मॅचला कलाटणी. पुन्हा ते स्टेप आउट आले. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय.
नक्कीच आपलं मेडिकल किट घेऊन जायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मुंबईकर नायन मित्रमंडळ एक चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. आपलं मेडिकल किट नक्कीच घेऊन जायचं आतमध्ये. आयोजक आपल्याला विनंती असेल. तीन मध्ये 14 धावांची गरज आहे. जर मैदानाच्या दिशेने 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ काहीशी मजबूत पकड आता दिसते सामन्यावर. औपचारिकता देखील म्हणू शकतो. एखादा चुकीचा चेंडू जर या ठिकाणी आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत. एक चेंडू तर नक्कीच चुकीचा आलाय. 3 चेंडू आणि 13 धावा. रितेश पाटील अजून देखील मॅच संपली नाहीये. दबाव दोन्ही बाजूला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आता मात्र एक चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र नक्कीच आपण म्हणू शकतो नक्कीच क्रुशियल मुवमेंट आहे. रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षकाचा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. औपचारिकता देखील म्हणू शकतो. पुन्हा एकदा स्टेप आडून समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम झाला. स्ट्रोक. शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच सिद्धेश इलेव्हन विक्रोळी संघ आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत चांगली फाईट दिली, मात्र कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतून आपली वाटचाल या ठिकाणी नक्कीच थांबवावी लागेल. सिद्धेश इलेव्हन विक्रोळी संघ, रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघाने चांगली कामगिरी केली आणि शेवटच्या चेंडूवर देखील पहा काय क्षेत्ररक्षण केले गेलंय. रॉयल फ्रेंड्स विक्रोळी संघ. चला नेक्स्ट मॅच साठी आपण देखील तयार राहायचं आहे. चांगला खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला. सिद्धू यांची नक्कीच मी दाद देईन. 2 चांगले चौकार त्याने अडवले. तेवढी चांगली खेळी देखील झाली. रितेश पाटील यांनी देखील शेवटपर्यंत फाईट केली, मात्र कुठेतरी पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागतोय आणि या ठिकाणी आपली वाटचाल थांबवतोय संघ सिद्धेश इलेव्हन विक्रोळी. चला नेक्स्ट मॅच एव्हीसीसी चेंबूर विरुद्ध रॉयल फ्रेंड्स विक्रोळी. चेंबूर का विक्रोळी हा देखील डोळायचा सामना आहे. लीग फॉर्मॅट मधील 5वा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय.
चला नेक्स्ट मॅच आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील 5वी मॅच लीग फॉर्मॅटमधील ही देखील महत्त्वाची मॅच